हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल आयुर्लॉजी. गेल्या लेक्चरमध्ये आपण संज्ञा प्रकरण पाहिलं होतं. आता या प्रकरणामध्ये आपण पुढचा टॉपिक सुरू करूया, तो म्हणजे उपसर्ग प्रकरण. आता उपसर्ग प्रकरण हे फार बेसिक आणि फार सोपं प्रकरण आहे. तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की अरे बापरे, हे आपण काही संस्कृत शिकतोय. एकदम सोपं आहे आणि एकदम व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न करतो. उपसर्ग उपसर्ग या शब्दाचा अर्थ काय होतो? तर उपसर्ग म्हणजे जे शब्दाच्या आधी लावलं जातं, तर त्याला आपण उपसर्ग म्हणतो. याच्याच उलटं प्रत्यय काय होतं? जे शब्दाच्या शेवटी लावलं जातं त्यांना आपण प्रत्यय असं म्हणतो. ओके. तर या प्रकरणामध्ये उपसर्गमध्ये आपण जे शब्दांच्या आधी लावले जातात ते उपसर्ग पाहणार आहोत. आणि ते उपसर्ग किती प्रकारचे आहेत? तर ते 22 प्रकारचे उपसर्ग आहेत. इत्यादी 22 प्रकारचे उपसर्ग आपल्याला पाहायचे. आणि हे कसे पाठ करायचे याची ट्रिकसुद्धा तुम्हाला सांगतो. तर उपसर्ग म्हणजे काय? तर हे ते शब्द असतात जे कुठल्याही शब्दाआधी लागून त्याच्या अर्थामध्ये विशेषता आणतात. म्हणजे बघा, हे उपसर्ग म्हणजे असंच नाही किंवा शब्दाच्या समोर काहीतरी उगाच काम नव्हतं म्हणून लावलं, अशातला काही भाग नाही. ते त्या शब्दाची शोभा वाढवतायत. ते त्या शब्दामध्ये एक विशेष अर्थ लावतायत. एक्झाम्पल सांगू तुम्हाला, एक्झाम्पलनं कळेल तुम्हाला. तर संस्कृतमध्ये 22 उपसर्ग सांगितले आहेत, बरोबर आहे. आता हे 22 उपसर्ग इथं लिहिले आहेत. आता या 22ला लक्षात कसं ठेवायचं ते तुम्हाला सांगतो. बघा, याला एक कसं म्हणजे ज्या प्रकारे आपण अयुम्न, रुलक, एवम्न, एवच ह्या अशा प्रकारे माहेश्वर सूत्र म्हणत जातो, त्याच प्रकारे आपल्याला हे म्हणायचं. फक्त लक्षात कसं घ्यायचं बघा, 4-4-4-4चं सुरुवात करायची आणि म्हणायचे. बघा, माझ्या माझ्या मागमनात तरच तुम्हाला हे उपसर्ग पाठ होऊन जातील. प्रपरा परिप्रती म्हणायचे कसं बघा, 2 शब्द आधी पटकन म्हणायचे, 2 शब्द परत पटकन म्हणायचे. प्रपरा परिप्रती, अधि अभि अति अपि, दुर्दुस निर्निश, विसम आणि अनुस्वप उतप. आता इथं एक अडचण करायची, फक्त इथं मी उत लिहिलेलं आहे, पण इथं उत कट करून इथं लिहायचं अप. काय लिहायचं? अप. आणि खाली लिहायचं इथं अपच्या जागी उत. बरोबर. म्हणजे फक्त ही उत आणि अप हे जे आहे ते आदला बदली करायचे, एवढंच करायचं आहे. थांबा, जास्त गिचमिट झालं, तुम्हाला साध्या भाषेत सांगतो. हे उत जे आहे तर ते खाली घ्या आणि जे अप जे आहे तर ते वर येऊ द्या. झालं, एवढंच करा फक्त, मग तुम्हाला म्हणायला सोपं जाते. आता परत एकदा म्हणा बघा, प्रपरा परिप्रती, अधि अभि अति अपि, दुर्दुस निर्निश, विसमानी अनु सु अप उत अप. कारण अप वर गेलं ना, उत अप राहिलं मग खाली. मग हे अशा प्रकारे म्हणायचे बघा, प्रपरा परिप्रती, अधि अभि अति अपि, दुर्दुस निर्निश, विसम आणि अनुसो अप उतप. म्हणजे खाली फक्त 2च राहतात ना, 4-4च्या जोड्या झाल्या, 5 लाईन झाल्या, 5 × 20 आणि खाली 2 राहिले 22. मग प्रपरा परिप्रती, अधि अभि अति अपि, दुर्दुस निर्निश, विसम आणि अनुसो अप उतप. आता माझे तर पाठ झाले त्या प्रकारे, तुम्ही सुद्धा तसेच पाठ करा, जेणेकरून तुम्हाला उपसर्ग हे लक्षातच म्हणजे विसरणारच नाही आहेत, तुमच्या कायम लक्षात राहतील. कारण उपसर्ग किती आहेत हे तर आधी कळालं तरच आपण त्यांच्याबद्दल पुढं काय बोलतो हे कळायला पाहिजे. नाहीतर इथं आपण आधी एक्झाममध्ये क्वेश्चन आला ना, आपण विचारतोय अरे यार अति उपसर्ग होता का नाही, अधि अभि अति अपि. आता हे तर सगळं पासून सुरुवात होते, सगळ्यांना पहिली वेलांटी. याच्यात तर एवढं कन्फ्युजन होतं की काय विचारायचं काम नाही. अधि अभि अति अपि काय काय विद्यार्थ्याला तो उच्चार करतानाच कळत नाही किंवा म्हणतोय काय माणूस. तर परत एकदा म्हणूयात आपण, प्रपरा परिप्रती, अधि अभि अति अपि, दुर्दुस निर्निश, विसम आणि अनुसप उतप. ओके, असं परत एकदा स्लोली म्हणतो, प्रपरा परिप्रती, अधि अभि अति अपि, दुर्दुस निर्निश, विसम आणि अनुस्वप उत उप. शेवटला उ खाली घ्यायचं ना, तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल म्हणून उ खाली घेतला आपण. उत 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 आणि उप. अप फक्त वरती न्यायचं. आता हे उपसर्ग धातूमध्ये मुख्यत्वे 3 प्रकारे परिवर्तन करतात. उपसर्गाचं कशा प्रकारे परिवर्तन करतं, उपसर्गाचा नेमका हेतू काय तर ते बघा. धातू अर्थ बाधते कश्चित तमुन वर्तते, तमेव विशिष्य नष्टेय उपसर्ग गती स्त्रिधा. म्हणजे काय तर धातू आपलं उपसर्ग हे धातूमध्ये 3 कार्य करते. धातू म्हणजे क्रियेमध्ये 3 कार्य करते. एक, पहिला धातूचा मूळ अर्थ बाधित करतो, जो मूळ अर्थ आहे तो बाधित करतो. कशा प्रकारे बघा, उदाहरण, विकार हा शब्द आहे, त्याच्या आजूला त्याच्या पुढं म्हणजेच समोर जर मी काय केलं, नी हा उपसर्ग लावला, आपण पाहिलं ना, दुर्दुस निर्निश, मग तिथं विसम आणि शेवटला नी येतोय ना तिथं. मग विकारच्या आधी मी नी लावला. विकार म्हणजे काय तर रोगी, आणि निर्विकार म्हणजे काय तर आरोगी म्हणजेच निरोगी. बापरे, मग आता हे तर
उलटं व्हायला लागलं ना, विकारमध्ये तो रोगी आणि निर्विकारमध्ये तो निरोगी. मग हा तर पूर्णपणे शब्दाचा अर्थच बदलायला लागला ना. अशा प्रकारे मग हे धातूचा मूळ अर्थ बाधित करणं. मी म्हणलं ना, वरचं एक्झाम्पल तुम्हाला कसं प्रकारे समजेल ते इथं. हे उपसर्ग काय काय बघा, त्या पूर्ण शब्दाची विशेषता चेंज करतं हे उपसर्ग. काही वेळा उपसर्ग जोडल्याने क्रियेमध्ये काही विशेष परिवर्तन होत नाही. उदाहरणार्थ दाह विदाह. काही वेळा उपसर्ग जोडल्याने, आता बघा, काही वेळा उपसर्ग जोडल्याने क्रियेमध्ये काही विशेष परिवर्तन होत नाही. कधी कधी विशेष परिवर्तन होत नाही, कधी कधी होतं. विकारचं निर्विकार, इथं परिवर्तन विशेष झालं पण खाली नाही आहे. दाह म्हणजे जाळणे, विदाह म्हणजे पण जाळणेच. म्हणजे आता इथं काय परिणाम झालाच नाही वी हा उपसर्ग लावला तरी. तिसरं बघा, काही वेळा उपसर्ग जोडल्याने क्रियेमध्ये विशिष्टता उत्पन्न होते. उदाहरणार्थ नामती, त्याला आपण काय केलं, पूर्णमती. मग आता इथं कम्प्लिटली अर्थ चेंज झाला. उपसर्गेन धात्वर्थो बलादन्यत्र नियते. हार विहार संहार प्रहार परिहारवत. बघा आता याचं उदाहरण, हे एक जर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला पुढचे 22 एक्झाम्पल्स शिकवायची गरजच नाही, तुम्हाला इझिली कळून जातील. फक्त इकडे लक्ष द्या. प्रहार. आता बघा आपण काय केलं, हार हा शब्द घेतला. हार हा शब्द सगळीकडे कॉमन आहे, दिसतोय. म्हणजे हार हा काय आहे, हार हा धातू आहे. मग आता प्रत्येक वेळेस काय होतोय, तर प्रत्येक वेळेस उपसर्ग आपण बदललाय. उपसर्ग बदलल्याने आपण काय करत, धातू एकच ठेवलाय, उपसर्ग प्रत्येक वेळेस बदलत चला. मग त्याचा अर्थ काय होतो बघा. मी हारच्या आधी प्र लावलं, शब्द झाला प्रहार. आता प्रहार म्हणजे काय, तर वार करणे. प्रहार करतोय मी, म्हणलं मी तुमच्यावरती प्रहार करतोय, मग याचा अर्थ वार करणे, पहिला अर्थ झाला. हार शब्द तसाच ठेवला, परत मी आ हा उपसर्ग लावला, मग आहार झालं. आता आहार म्हणजे तर काय, जेवण करणे म्हणजे भोजन करणे. सम, आता हार हा शब्द तसाच ठेवला, मी परत त्याच्यासमोर सम लावलं, मग हा काय झालं, हा सम. आता बघा इथं मचा पाय मोडला आहे, हा हलनत्या, मग तिथं सम प्लस हार हे जुळून काय होईल, संहार. तो म आहे तो अनुस्वारामध्ये रूपांतरित होईल, संहार होईल. मग संहार म्हणजे काय, तर विनाश करणे. मी या संपूर्ण सृष्टीचा संहार करून टाकेल, म्हणजे विनाश करून टाकेल, हे असं संहार झालं. आता हार तसंच ठेवला, परत वी लावलं. आता वी लावल्यावर नंतर विहार झालं. आहार म्हणजे भोजन करणे, विहार म्हणजे वागणे, चालणे, बोलणे, हे सगळे विहारामध्ये येतं. मग परत अर्थ बदलला, मी परत परी लावला. हार शब्द तसाच ठेवला, परी लावला, परिहार झालं. परिहार म्हणजे निराकरण. म्हणजे बघा एका शब्द तसाच ठेवून फक्त उपसर्ग बदलले तर किती अर्थ वेगवेगळे होते. एकात प्रहार, एकात आहार, एकात संहार, एकात विहार, एकात परिहार. शब्द तोच आहे, धातू तोच आहे, त्याच्यामध्ये फक्त उपसर्ग लावला आहे, तर बघा वेगवेगळे शब्द तयार होत आहेत. मग ही उपसर्गाची कमाल आहे. ओके, तर हे समजून घेतलं तुम्ही एक एक्झाम्पल, तर तुम्हाला अडचण जाणार नाही. आता 22 उपसर्ग आहेत, त्याचे मिनिंग समजून घेऊयात आणि पुढं चालूयात. प्र उपसर्ग, प्र म्हणजे काय, तर अधिक किंवा पुढे किंवा यश. एवढंच तर तुम्हाला फक्त लक्ष. प्र म्हणजे काय, तर अधिक म्हणजे पुढे किंवा यश. प्रभवती होईल, प्र प्लस तिष्ठते प्रतिष्ठते, प्रस्थानम, प्रणयती, प्रयोग, प्रयत्न, प्राचार्य. मग हे तुम्ही उपसर्ग एकच ठेवून तुम्ही म्हणील ते शब्द लावा, म्हणील ते, मग हे एक्झाम्पल्स तयार होऊन जातील. परा. परा उपसर्गाचं काय, परा म्हणजे काय, तर उलटे. आता प्र म्हणजे पुढे, परा म्हणजे उलटे किंवा मागे किंवा अपयश. पराभवती, मग पराजयती, पराजय, पराक्रम, पलायते, परावर्तते, पराविद्या, पराकाष्ठा, असं. परी उपसर्ग बघा, परी म्हणजे काय, परी, परी हा शब्द लक्षात ठेवा. परी म्हणजे काय, तर चहू बाजूने, गोलवर्तुळाचा परी घेतो ना, म्हणजे चहू बाजूनेच घेतो ना तो, मग त्याला आपण चारही बाजूस किंवा आजूबाजूला असं म्हणतो. परी प्लस इक्षते, परीक्षते, परिपूर्ण, परिपूर्ण. बघा आपण उपसर्ग एकच ठेवतोय बाळांनो, फक्त आणि फक्त धातू बदलत जातोय, शब्द बदलत चालतोय, मग त्याचा अर्थ परत वेगळा होतोय. परीक्षते परिपूर्ण, परिआहार, परिश्रम, परीक्षक, असं वेगवेगळं होतं. उपसर्ग, आता बघा उपसर्ग असं. उपचार, उप म्हणजे काय, तर समीप किंवा जवळ, त्याला आपण उप असं म्हणतो. मग उपदेश, उपगच्छती, उपचरती. याच्या शेजारी परत अप बघा, अप म्हणजे काय, वाईट होणे किंवा अभाव, त्याला अपशब्द बोलू नको, वाईट बोलू नको, असं. अपयश, अपवाद, अपकरोती, अपादान, अपेक्षा. सम उपसर्ग, सम म्हणजे काय, तर चांगुलपणा, आपण बघितलं सगळ्यामध्ये सम प्लस सम म्हणजे योग्य, चांगलं. संभवती, संभाषते, संतोष, संयोग, संयुक्त.
हे शब्द तुम्हाला तयार करायला येते. हे फार बेसिक आहेत, त्यामुळे मी याला शिकवायला जाणार नाही, कारण हे फारच एकदम बेसिक आहेत. टिल्लू लेकराला सुद्धा येऊन जाईल. आणि जर हे तुम्हाला येत नाही तर तुम्ही मी खरंच सांगतोय तुम्हाला, तुम्ही अभ्यास करा. हां, बाकी दुसरं काय नाही म्हणणार. अनुउपसर्ग मागे. अनु म्हणजे काय तर मागे येणे. अनुगच्छती मागे. अनुकूल, अनुशासन, अनुईक्षा. आता बघा इथं अनुईक्षामध्ये काय होतं, हे ईक्षाचं अन्वीक्षामध्ये परिवर्तन होते. हे 2 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. अनु प्लस एष्णमचं अन्वेषणम. ओके. अवउपसर्ग. अव म्हणजे काय तर खाली. अवपतती खाली पडणे, खाली किंवा दूर. सु म्हणजे काय तर सुंदर, बरोबर. निसुपसर्ग खाली किंवा दूरच. निर म्हणजे काय ते खाली किंवा दूरच. दुस म्हणजे दुष्कर्म करू नको, दुष्ट आहेस तू, वाईट आहेस तू, असं. दूर म्हणजे वाईट किंवा कठीण, तेच. विउपसर्ग विना किंवा पृथक किंवा विधविध. आ उपसर्ग पर्यंत किंवा कडे जाणे. अधिउपसर्ग पर्यंत, कडे. अपिउपसर्ग निकट. अति खूप किंवा जास्त, अति तर कळतेच. अभि किंवा कडे किंवा जवळ. हे उत उद. आता हे उत उद एकदा पाहूयात आपण. बघा, उत किंवा उद ह्या दोन्हीपैकी एक घ्यायचा, मग त्यासोबत भवती लावला उद्भवती. उत प्लस तम उत्तम. उत प्लस कंठा उत्कंठा. उत प्लस स्थानम उत्थानम. उत प्लस पीडम उत्पीडनम. हे असं. प्रतिउपसर्ग, प्रति म्हणजे उलटे. निउपसर्ग कडे किंवा पर्यंत. आता सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला काहीही नाही कळालं तरी तुम्हाला जर 5 मार्क या उपसर्ग प्रकरणातील पाहिजे असतील तर तुम्हाला हे 22 वाक्य लक्षात ठेवायचे आहेत. बाकी तुम्ही काहीसुद्धा करू नका, तुम्ही फक्त एवढं करा. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपण पहिला होता प्र उपसर्ग, बरोबर आहे. मी त्यांचे पुढं लिहित चालतो. प्र याचं एक एक्झाम्पल आपल्याला लक्षात ठेवायला लागतं. बालह प्रगच्छती. दुसरं होतं परा. राजा पराभवती. परा म्हणजे काय तर पराभव, राजाचा पराभव झाला, राजा पराभवती. प्रपरा परी. परी प्लस इक्षते आपण पाहिलं होतं, परीक्षते. आचार्य शिष्यान परीक्षते. आचार्य काय करतायत, शिक्षक काय करतायत, शिष्यांची परीक्षा घेत आहेत. प्रपरा परी प्रति. प्रति प्लस इक्षते प्रतीक्षते. यात्री लोकायन प्रतीक्षा. यात्री काय करतात, लोकायन म्हणजे हवाई जहाजाची प्रतीक्षा करतायत. यात्री लोकायनम प्रतीक्षते. प्रपरापरी प्रति अधि. आता इथं काय येणार, इथं येणार अधि. राजा अधिकारम करोती. अधि प्लस कार अधिकार, मग राजाकडे अधिकार आहेत, राजा अधिकारम करोती. प्रपरापरी प्रति अधि अभि. आता अधि नंतर अभि. अभि काय तर नटः अभिनयती. नट काय करतो तर अभिनय करतो. प्रपरापरी प्रति अभि अति. आता बालः अति धावती. बाल काय करतोय, बाल अति धावतोय, त्याला बालः अति धावती. प्रपरापरी प्रति अधि अभि अति. आता अपीचं एक्झाम्पल बघा. अपी सेवक द्वारम अपि दधाती. सेवकाने काय केले तर दार उघडलेलं आहे. सेवकः द्वारम अपि दधाती. हे अपीचं एक्झाम्पल. सेवकः द्वारम अपि दधाती. प्रपरापरी प्रति अधि अभि अति अपि. दुर्दुस निर्निश. आता दुरा प्लस चरती, दुराचारती. मग हे शब्दाची फोड कळालं का तुम्हाला कशासाठी केलेली आहे. हे शब्द तुम्हाला कळावेत की कुठं शब्द वापरले जाणार नाहीत, त्यामुळे हे फोड करून तुम्हाला शिकवलेलं आहे. ओके. तर रावणः दुराचारती. रावण कसा होता, दुराचारी होता. प्रपरापरी प्रति अधि अभि अति अपि. दुस. आता दुष आलं, दुष्कर्म. खलह सततम दुष्करोती म्हणजे प्रत्येक काम बिघडून टाकणं, प्रत्येक काम चुकीचं करणं, त्याचा अर्थ होतो खलह सततम दुष्करोती. प्रपरापरी प्रति अधि अभि अति अपि. दुर्दुस निर्निश. आता दुर्दुस झालं निर प्लस गच्छती निर्गच्छती. निर्गच्छती म्हणजे काय, बाहेर पडणे. वायू निर्गच्छती. दुर्दुस निर्निश. आता निर झालं निश. गंगा हिमालयात निस्सरती. गंगा हिमालयात निस्सरती म्हणजे काय तर गंगा हिमालयातून बाहेर पडते, निस्सरती. गंगा हिमालयातून वाहते असा अर्थ होतो त्याचा. दुर्दुस निर्निश. बघा, प्रपरापरी प्रति अधि अभि अति अपि. दुर्दुस निर्निश. विसम आणि विजय थलापती. विजय थलापती तर काय गाजलाच. तमिळनाडूचे इलेक्शन्स काय झाले, विजय थालापती. विजय थालापती होतं, पण ते ऐकताना विजय थालापती असं ऐकू येतं. तर विजय येते. सत्यमेव विजय येते. आता सत्यमेव जयते हा ॲक्च्युअली पिक्चरसुद्धा होता, त्याच्यावरून लक्षात ठेवा. सत्यमेव विजय येते, सत्य जिंकणे. सत्यमेव विजय येते. हा उपसर्ग लावला. दुर्दुस निर्निश. विसम आणि. आता शिक्षकः छात्रान संस्करोती. बघा, सम प्लस कार संस्करोती, मग शिक्षकः छात्रान संस्करोती.
शिक्षक काय करतायत? छात्रांवरती संस्कार करतायत. शिक्षक छात्रांना संस्करोति. हे वाक्य पाठ करायचे बरं का, यांना पर्याय नाही. तुम्ही हे पाठ करा किंवा तुमच्या आवडीचे निवडीचे दुसरे सोपे किंवा अजून काय, मी एकदम सोपे सोपे घेतलेले आहेत. 2 ते 3च अक्षर आहेत. 4 शब्द तर तुम्हाला कुठल्याही वाक्यात दिसणार नाहीत. ए जर पाठ केले तरच तुमचं भारी कल्याण आहे. बघा हे सोपे एक्झाम्पल्स घेतलेले आहेत मी. बघा पुढं आहे आगच्छती. मग आहा विसम आणि आ आलं. गुरु आगच्छती. आगच्छती म्हणजे काय तर येणे, गुरु आले असा अर्थ होतो. विसम आणि नी म्हणजे काय तर कडे. साधू वने निवसते. साधू कुठं वसतात? तर साधू वने निवसती. बघा इथं कडे किंवा पर्यंत होतं. साधू वने निवसती. साधू कुठे राहतात? वनामध्ये राहतात. असं विसम आणि. आता हे काय झालं? प्रपरापरी प्रति अधि अभि अति अपि. दुर्दुस निर्निश. विसम आणि. अनु औसु अप. बघा अनु आलं. शिष्य गुरुम अनुगच्छती. अनुगच्छती. फलम अवपती. अवपत्ती म्हणजे काय तर खाली पडणे. फळ काय पडलं? खाली पडलं. फलम अवपती. विसम आणि. बघा फलम अनु औसु. आता सु म्हणजे काय तर सु म्हणजे सुंदर. वस्त्रम सुशोभते. वस्त्र कसे आहेत? सुशोभित करणार आहेत. वस्त्र हे सुंदर आहेत. वस्त्र हे सुंदर दिसत आहेत, सुशोभित आहेत, शोभून दिसणार आहेत. विसम आणि सर औसु अप झाला. आता चौरह धनम अपहरण. चौर म्हणजे काय तर चोर. चोरानं काय केलं? तर धन अपहरण केलं म्हणजे चोराने चोरी केली धनाची असा अर्थ होतो. आता उत आणि उप हे 2 लक्षात ठेवायचे फक्त. सा प्रातःकाले उत्तिष्ठती. सा प्रातःकाले उत्तिष्ठती याचा अर्थ काय होते? की ती सकाळी उठते. सा प्रातःकाले उत्तिष्ठते. आणि उप याचा आहे भक्तः देवम उपासते. भक्त काय करतो? देवाची उपासना करतो. भक्तः देवम उपासते. तर हे 22 उपसर्ग आणि हे 22 उपसर्गांची वाक्य. तुम्हाला काहीही नाही कळलं तरी ही 22 कसल्याही परिस्थितीत हे वाक्य पाठ करा. याला पर्यायच नाही. नो ऑप्शन. आय क्लिअरली सेड दॅट देर इज नो ऑप्शन. तुम्हाला हे पाठच करायला लागणार आहेत. कारण हे जर पाठ नाही केले तर तुमचे 5 मार्क SQ गेले. तुम्हाला कुठलाही उपसर्ग दिला जातो आणि वाक्य तयार करा म्हणलं जातं. तुम्हाला ही एक प्रत्येकाचे 22चे 22 वाक्य पाठ करून टाका. विषय संपला. कुठलाही येऊ द्या, मग तुम्ही लिहून येता एक वाक्य. बरोबर? ठीक आहे. तर हे होतं कंप्लीट उपसर्ग प्रकरण आपलं. भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट टॉपिकसोबत. ओके बाय.